म्हणजे बघा ना, आपण सगळेच आजकाल या अँटी एजिंग क्रीम्सवर किंवा जिम मेंबरशिपवर हजारो रुपये खर्च करतो, हो ना? अगदी बरोबर. आणि महागड्या कपड्यांवर सुद्धा. नक्कीच. सकाळी उठल्यापासून ते घराबाहेर पडेपर्यंत आपला किती वेळ आरशासमोर जातो याचा आपण कधी विचार केलाय का? केस व्यवस्थित आहेत का? कपड्यांची इस्त्री ठीक आहे का? किंवा चेहऱ्यावर थकवा तर दिसत नाहीये ना? खरे, आपण सतत स्वतःला तपासत असतो. हो, कारण आपण आपल्या बाह्य दिसण्यावर म्हणजेच फिजिकल अपिअरन्सवर प्रचंड मोठी गुंतवणूक करत असतो. आणि साहजिकच त्याचा एक रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किंवा ROI आपल्याला हवा असतो. पण एक विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की आपल्या विचारांना म्हातारपणापासून वाचवण्यासाठी आपण शेवटचा कधी खर्च केलाय? अरे वा, हा खूपच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. म्हणजे आपण शरीरासाठी डाएट करतो, पण मनासाठी काय करतो? बरोबर. आपण ज्या गोष्टी डोळ्यांना लगेच दिसतात, ज्या मोजता येतात, त्यांच्याकडे नैसर्गिकरित्या जास्त आकर्षित होतो. नवीन गाडी, मोठं घर, ब्रँडेड कपडे. अगदी. आणि ह्या गोष्टी मिळवल्यावर एक प्रकारचं इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन मिळतं ना? हो, ते झटपट मिळणारं समाधान. पण माणसाचा हा स्वभावच आहे की त्याला सतत काहीतरी नवीन हवं असतं. आजची नवीन गाडी उद्या जुली वाटते. आणि हे झटपट मिळणारं समाधान किती काळ टिकतं हाच खरा प्रश्न आहे. एखादी वस्तू आज कितीही मौल्यवान वाटली तरी काही महिन्यांतच तिची जागा दुसरी कोणतीतरी नवीन वस्तू घेते. नक्कीच. आणि म्हणूनच आज आपण अशा एका सौंदर्याबद्दल बोलणार आहोत ज्याला कोणतीही एक्सपायरी डेट नसते. आजच्या या सखोल वैचारिक सफरीत आपण विद्या वाचस्पती विद्यानंद यांच्या विचारांचं सौंदर्य अधिक काळ टिकतं या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि डोळे उघडणाऱ्या लेखनाचा वेध घेणार आहोत. मानवी आयुष्यात आपण रूप, संपत्ती आणि कीर्ती यांसारख्या बाह्य गोष्टींच्या मागे धावत असतो. पण या सगळ्या क्षणभंगूर गोष्टींपेक्षा विचारांचं सौंदर्य काळाच्या कसोटीवर अधिक काळ कसं टिकून राहतं आणि ते आपल्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख कसं बनतं हे आपल्याला आज समजून घ्यायचंय. अगदी बरोबर. चला तर मग ही संकल्पना उलगडून पाहूया. कारण बाह्य आकर्षण हे कसं तात्पुरतं असतं हे आपण आपल्या आजूबाजूला रोज पाहतो. इथं सर्वात लक्षवेधी गोष्ट अशी आहे की आपण ज्या बाह्य गोष्टींना आयुष्याचं सर्वस्व मानतो त्या सर्व गोष्टी एका विशिष्ट काळानंतर नष्ट होणाऱ्या आहेत. निसर्गाचा नियमच आहे तो. हो, म्हणजे तारुण्य वयानुसार ढळतं. नक्कीच. कितीही मोठी संपत्ती असली तरी ती खर्च होऊ शकते किंवा नष्ट होऊ शकते. आणि यशाची शिखरही कायमस्वरूपी नसतात. पण विद्यानंद यांच्या लेखनात जो विरोधाभास मांडला आहे तो खरोखरच थक्क करणार आहे. म्हणजे बाह्य गोष्टी आणि विचार यांच्यातला विरोधाभास. हो, बाह्य गोष्टी जेवढ्या वेगाने नाहीशा होतात त्याच्या अगदी उलट सुंदर विचार काळासोबत अधिक प्रगल्भ आणि धारदार होत जातात. विचारांची उंची आणि स्वच्छता या अशा गोष्टी आहेत ज्यांना वयाचं किंवा वेळेचं बंधन नसतं. हे खूप महत्वाचं आहे. विचारांमुळे एखाद्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व दीर्घकाळ कसं तेजस्वी राहतं हे आपल्याला इतिहासातील अनेक उदाहरणांवरून स्पष्ट होतं. एखादी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या आपल्यात नसतानाही तिचे विचार शेकडो वर्ष आपल्याला मार्गदर्शन करत राहतात. अगदी बरोबर. हीच त्या विचारांची खरी ताकद आहे. हे सगळं ऐकायला खूपच आदर्श आणि भारी वाटतं. म्हणजे विचारांचं सौंदर्य महत्वाचं आहे हे आपण मान्यही करू. पण इथे मला तुम्हाला थोडं थांबवावंसं वाटतं. हो, बोला ना. कारण माझ्या मनात एक खूप प्रॅक्टिकल शंका आहे. सुंदर विचार म्हणजे नेमकं काय आहे? म्हणजे आजकाल आपण पाहतो की सोशल मीडियावर पॉझिटिव्हिटी थिंकिंग किंवा सकारात्मकतेचा अक्षरशः पाऊस पडत असतो. हां, ते गुड वाइब्स ओनली वाले कोट्स. हो, लोक सतत सगळं काही ठीक होईल असं कोट्स शेअर करत असतात. मला कधीकधी ही सगळं खूपच बनावट किंवा टॉक्सिक पॉझिटिव्हिटी असल्यासारखं वाटतं. खरंय. म्हणजे एखाद्याच्या आयुष्यात खूप मोठे प्रॉब्लेम्स चालू आहेत आणि तो फक्त हसऱ्या चेहऱ्याचा मुखवटा घालून फिरतोय. हे म्हणजे एखादी खोली आतून पूर्णपणे अस्ताव्यस्त आणि घाणेरडी आहे, पण आपण त्यावर फक्त एक छानसा इंस्टाग्राम फिल्टर लावून फोटो टाकतोय. अरे वा, हे उदाहरण खूप छान आहे. किंवा एखाद्या पडक्या आतून कमकुवत असलेल्या भिंतीवर फक्त नवा आणि चकचकीत रंग लावण्यासारखं. तर हे नाही ना. भिंत आतून तशीच ठिसूळ असते, फक्त बाहेरून छान दिसते. तुमचं हे इंस्टाग्राम फिल्टर आणि पडक्या भिंतीचे रूपक अगदी चपखल आहेत. आणि तुमचा हा संशय अगदी रास्त आहे. आजकाल सुंदर विचारांचा अर्थ खूपच उथळ केला गेला आहे. पण जर आपण याचा मोठ्या आणि व्यापक संदर्भाशी संबंध जोडला
तर मूळ लेखनात विद्यानंद यांनी स्पष्ट केलंय की सुंदर विचार म्हणजे केवळ सकारात्मक शब्दांची उधळण करणे किंवा वास्तवाकडे दुर्लक्ष करून खोटा आनंद दाखवणे नव्हे. अच्छा, म्हणजे तो मुखवटा नव्हे. अजिबात नाही. याला आपण सुंदर विचार म्हणूच शकत नाही. हा एक प्रकारचा मानसिक पळपुटेपणा आहे. मग खऱ्या अर्थानं सुंदर विचारांची व्याख्या काय? जर ते गुड व्हाइब्स कोट्स नसतील तर मग ते नक्की काय आहे? खऱ्या सुंदर विचारांची पाळेमुळं खूप खोलवर रुजलेली असतात. त्यात प्रामुख्याने मनातली शुद्धता, करुणा, प्रामाणिकपणा आणि व्यापक दृष्टिकोन यांचा समावेश होतो. मनातली शुद्धता म्हणजे नेमकं काय म्हणायचं इथे? तर आत एक आणि बाहेर एक असं दुटप्पी वागणं नसणे, आपण जे आहोत तेच जगासमोर असणे. करुणा म्हणजे केवळ स्वतःच्या दुःखावर रडत न बसता दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव असणे. आणि व्यापक दृष्टिकोन? व्यापक दृष्टिकोन म्हणजे एखादी वाईट घटना घडली तर माझ्याच बाबतीत असं का झालं असा संकुचित विचार न करता त्या घटनेकडे एका वेगळ्या आणि मोठ्या कॅनव्हसवर पाहता येणं. म्हणजे केवळ परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हसत राहणं नव्हे, तर परिस्थितीचा स्वीकार करून त्याला योग्य पद्धतीने सामोरं जाणं. बरोबर? अगदी बरोबर. ज्याच्याकडे ही विचारांची विशालता असते ती व्यक्ती संकटाच्या किंवा तणावाच्या वेळी गडबडून जात नाही. ती रागाच्या भरात रिॲक्ट करत नाही. तर ती विचारपूर्वक रिस्पॉन्ड करते. हो, ती कोणत्याही परिस्थितीत आपला मानसिक समतोल आणि संतुलन राखू शकते. अशी व्यक्ती जेव्हा निर्णय घेते तेव्हा ते निर्णय केवळ तात्पुरत्या स्वार्थावर आधारित नसतात. अशा लोकांचं वागणं, बोलणं हे त्यांच्या आतल्या सुंदर विचारांचा केवळ एक नैसर्गिक प्रतिबिंब असतं. त्यासाठी त्यांना कोणताही इंस्टाग्राम फिल्टर वापरण्याची गरज पडत नाही किंवा पडक्या भिंतीवर रंग लावण्याची धडपड करावी लागत नाही. त्यांचा पायाच मजबूत असतो. क्या बात आहे. पडक्या भिंतीवरचा रंग विरुद्ध एक मजबूत पाया. इथं हा विषय खऱ्या अर्थाने रंजक ठरतो. कारण जर सुंदर विचार ही एक वैचारिक बैठक किंवा पाया असेल तर साहजिकच ती एका रात्रीत निर्माण होत नाही. नक्कीच नाही. आपण बाजारात जाऊन 2 किलो सुंदर विचार द्या असं म्हणू शकत नाही. किंवा एखाद्या ॲपचं सबस्क्रिप्शन घेऊन हे विचार डाउनलोडही करता येत नाहीत. च्या जगात जिथे मोबाईलच्या नोटिफिकेशन्सपासून ते ऑफिसच्या डेडलाईन्सपर्यंत सगळीकडे माहितीचा अक्षरशः स्फोट होतोय. हो, माहितीचा महापूरच आहे. तिथे हे तण काढायचं कसं? आजच्या भाषेत सांगायचं तर सतत हँग होणाऱ्या आपल्या मेंदूच्या सिस्टीमचा कॅशे किंवा कुकीज क्लिअर कसे करायचे? हा गोंधळ कसा दूर करायचा? तुम्ही दिलेला हा कॅशे क्लिअर करण्याचा संदर्भ एकदम अचूक आहे. कारण आपला मेंदू दररोज हजारो लाखो माहितीचे तुकडे प्रोसेस करत असतो आणि त्यामुळे सिस्टीम स्लो होते आणि विचारांमध्ये गोंधळ निर्माण होतो. अगदी. हा गोंधळ दूर करून सुंदर विचार रुजवण्यासाठी लेखनात अंतर्मनाच्या साधनेचे 3 मुख्य घटक अत्यंत स्पष्टपणे आणि साधेपणाने मांडले आहेत. कोणते आहेत ते 3 घटक? चांगले वाचन, चिंतन आणि आत्मपरीक्षण. ही खरोखरच रोज करावी लागणारी प्रक्रिया आहे. जसं आपण रोज आपला फोन चार्ज करतो तशीच ही मनाची चार्जिंग आहे. 3 टप्पे ऐकायला सोपे वाटतात, पण ते थोडे सविस्तर समजून घेऊया. कारण चांगलं वाचन करा असं आपल्याला लहानपणापासून शाळेतही सांगितलं जातं. पण त्याचं प्रत्यक्षात मेकॅनिझम काय आहे, ते कसं काम करतं आणि चांगलं वाचन म्हणजे नेमकं काय वाचायचं? मी जर दिवसभर सोशल मीडियावरचे राजकीय वाद किंवा गॉसिप वाचत असेन तर ते वाचन आहे का? नक्कीच नाही. तो तर तुमच्या मनासाठीचा जंक फूड आहे. जसं झाडाला सूर्यप्रकाशाची आणि चांगल्या खताची गरज असते तशी मनाला चांगल्या अन्नाची म्हणजेच सकस विचारांची गरज असते. बरोबर. पहिला घटक जो आहे चांगलं वाचन, तो काम कसा करतो हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण उत्तम साहित्य, तत्वज्ञान, इतिहास किंवा एखाद्या संघर्ष करणाऱ्या व्यक्तीचे अनुभव वाचतो तेव्हा आपण प्रत्यक्षात एका वेगळ्या जगात प्रवेश करत असतो. म्हणजे आपण त्यांच्या नजरेतून जग पाहतो. अगदी. मानसशास्त्रानुसार वाचनामुळे आपल्या मेंदूत एम्पॅथी म्हणजे समानुभूती निर्माण करणारी केंद्र सक्रिय होतात. आपण दुसऱ्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून जग पाहायला शिकतो. अच्छा. आणि यामुळे आपला स्व किंवा इगो थोडा कमी होतो आणि आपल्याला जाणवतं की जग केवळ आपल्याच भोवती फिरत नाहीये. ही पहिली पायरी आहे जिथे आपण आपल्या मनाच्या बागेत चांगली बीजे पेरत असतो. हे खूप छान समजावून सांगितलं. म्हणजे वाचन ही केवळ माहिती गोळा करण्याची प्रक्रिया नाही, तर ती स्वतःचा दृष्टिकोन रुंदावण्याची प्रक्रिया आहे. हो, नक्कीच. पण मग दुसरा टप्पा कोणता? चिंतन. मला अनेकदा वाटतं की चिंतन आणि ओव्हर थिंकिंग या 2 गोष्टींमध्ये लोक गल्लत करतात.
एकाच गोष्टीवर सतत विचार करत राहणं म्हणजे चिंतन का? हां, खूपच महत्वाचा फरक तुम्ही विचारलात. ओव्हर थिंकिंग आणि चिंतन या पूर्णपणे विरुद्ध गोष्टी आहेत. ओव्हर थिंकिंग म्हणजे एकाच नकारात्मक चक्रात गोल गोल फिरत राहणं, जिथून कोणताही निष्कर्ष निघत नाही. हां, म्हणजे नुसतंच कुढत बसणं. अगदी. या उलट चिंतन म्हणजे तुम्ही जी माहिती मिळवली आहे, जे वाचन केलं आहे, त्यावर जाणीवपूर्वक आणि एका उद्देशाने विचार करणं. हे अगदी अन्नाच्या पचनासारखं आहे. पचनासारखं. हो, तुम्ही कितीही चांगलं अन्न खाल्लं, पण जर ते पचलं नाही तर शरीराला त्याचा काहीही उपयोग नसतो. वाचनातून आपण विचार ग्रहण करतो, पण चिंतनातून आपण ते पचवतो. हे पटतंय मला. मी जे वाचलं त्याचा माझ्या वैयक्तिक आयुष्याशी काय संबंध आहे, यातून मी काय शिकू शकतो, हा विचार म्हणजे चिंतन. चिंतनामुळे माहितीचं रूपांतर ज्ञानात होतं. म्हणजे वाचन हे जेवणासारखं आणि चिंतन हे पचनासारखं. खूपच सुंदर. आता वळूया तिसऱ्या आणि मला वाटतं सर्वात अवघड टप्प्याकडे, आत्मपरीक्षण. हो, हे मला वाटतं सिस्टमचा कॅशे क्लिअर करण्यासारखं आहे, जिथे आपण जुन्या नको असलेल्या फाईल्स डिलीट करतो, होय ना? अगदी बरोबर. आणि तुम्ही म्हणालात तसं हा सर्वात अवघड टप्पा आहे, कारण माणसाचा इगो नेहमी स्वतःला डिफेंड करण्याचा प्रयत्न करत असतो. खरंय, आपण स्वतःची बाजू नेहमी सावरून घेतो. हो, आपण दुसऱ्यांच्या चुका लगेच काढतो, पण स्वतःकडे तटस्थपणे पाहणं खूप कठीण जातं. आत्मपरीक्षण म्हणजेच मनाच्या बागेतलं तण काढणं. दिवसभरात माझ्या हातून काय चुका झाल्या? माझे आजचे विचार द्वेषाने किंवा रागाने भरलेले होते का? मी एखाद्या व्यक्तीशी स्वार्थापोटी खोटं बोललो का? ह्या प्रश्नांची स्वतःला प्रामाणिकपणे उत्तरं देणं म्हणजे आत्मपरीक्षण. पण हे करत असताना स्वतःला गिल्ट ट्रिपमध्ये ढकलण्याची किंवा सतत स्वतःलाच दोष देत बसण्याची शक्यता नसते का? इथेच तर खरी गोम आहे. आत्मपरीक्षण म्हणजे स्वतःला शिक्षा देणं नव्हे, तर एका त्रयस्थ व्यक्तीसारखं, एका ऑब्झर्व्हरसारखं स्वतःच्याच विचारांकडे पाहणं. अच्छा, म्हणजे तटस्थ राहून पाहणं. हो, ठीक आहे, आज मी चिडलो होतो. का चिडलो? कारण माझा इगो दुखावला गेला होता. पुढच्या वेळी मी यावर नियंत्रण ठेवेन. हा तो तटस्थ दृष्टिकोन आहे. जेव्हा आपण वाचन, चिंतन आणि आत्मपरीक्षण या तिन्ही गोष्टींचा एक सराव किंवा लूप बनवतो, तेव्हा आपल्या विचारांमधील धुसरपणा जाऊन त्यांना एक निश्चित, स्पष्ट दिशा मिळते. आणि याच प्रक्रियेतून ती विशालता आणि संतुलन निर्माण होतं. हे सगळं मानसिक पातळीवर आणि लॉजिकली खूपच परफेक्ट वाटतं. एक छान सिस्टीम तयार झाल्यासारखं वाटतं. पण तर मग या सगळ्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? म्हणजे जेव्हा आपण प्रत्यक्षात घराबाहेर पडतो तेव्हा वास्तव काही वेगळंच असतं. आता मी इथं जरा डेव्हिल्स ॲडव्होकेटची भूमिका घेणार आहे. आजच्या अत्यंत वेगवान कॉर्पोरेट आणि स्पर्धात्मक जगाचा विचार करा. इथे रॅट रेस सुरू आहे. समजा ऑफिसमध्ये एक असा माणूस आहे जो अत्यंत प्रामाणिक आहे, सर्वांशी करुणेने वागतो, चांगले विचार ठेवतो. आणि दुसरा एक माणूस आहे ज्याने या प्रामाणिक माणसाच्या प्रेझेंटेशनचं क्रेडिट स्वतः घेतलं. असं अनेकदा होतं. हो, त्याने बॉस पुढे खोटं बोलला आणि त्याला प्रमोशनही मिळालं. अशा प्रॅक्टिकल जगात जिथे लबाडी आणि शॉर्टकट्स चालतात, तिथेही तुमचे सुंदर विचार काय कामाचे? तिथे करुणा आणि प्रामाणिकपणा बाळगणारा माणूस तर कायम मागेच पडेल ना? यावरून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. आणि हा प्रश्न आजच्या जगात, विशेषतः कॉर्पोरेट क्षेत्रात प्रत्येकाला पडतो. नक्कीच. वरवर पाहता तुमचं म्हणणं बरोबर वाटतं की लबाडी करणारा माणूस जिंकला. पण लेखाचा आणि मानवी मानसशास्त्राचा हवाला देत सांगायचा तर हा एक खूप मोठा गैरसमज आहे. इथं आपल्याला शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म असा विचार करावा लागेल. म्हणजे तात्पुरता विरुद्ध कायमस्वरूपी फायदा. अगदी. तात्पुरत्या फायद्यासाठी किंवा एका प्रमोशनसाठी कदाचित चलाखी उपयोगी पडेलही. तो माणूस आज जिंकलेला दिसेल, पण व्यवसाय असो, नोकरी असो किंवा समाज, या सर्व गोष्टी एकाच चलनावर चालतात. आणि ते चलन म्हणजे विश्वास. पण कॉर्पोरेट जगात तर रिझल्ट्स महत्वाचे असतात ना? रिझल्ट्स महत्वाचे असतातच, पण ते रिझल्ट्स माणसांकडूनच मिळवून घ्यायचे असतात. ज्या माणसाने लबाडी करून प्रमोशन मिळवलं आहे, त्याची ओळख किंवा रेप्युटेशन त्याच्या सहकाऱ्यांमध्ये काय असेल? खराबच असेल. लोक त्याच्यावर चिडलेले असतील. बरोबर. त्याच्यावर कोणीही पुन्हा विश्वास ठेवणार नाही. 2 वर्षांनी जेव्हा त्याला एखादी मोठी टीम सांभाळायची असेल, तेव्हा चांगले लोक त्याच्यासोबत काम करायला नकार देतील. त्याचं हे यश खूपच तकलादू असतं. हे लॉजिकल वाटतंय. खऱ्या अर्थाने ज्याला आपण दीर्घकालीन यश आणि समाधान म्हणतो, ते केवळ आणि केवळ विचारांच्या गुणवत्तेवरच अवलंबून असतं. तुमच्याकडे जर रेप्युटेशन कॅपिटल नसेल, तर तुम्ही लांबवर जाऊच शकत नाही. हा मुद्दा खरोखरच विचार करायला लावणार आहे.
म्हणजे तुम्ही म्हणताय की सुंदर विचार किंवा प्रामाणिकपणा हा काही वीकनेस किंवा कमकुवतपणा नाही, तर ती एक लाँग टर्म स्ट्रॅटेजी आहे. अगदी 100%. सुंदर विचार असलेली व्यक्ती इतरांना जोडते. जेव्हा एखादा लीडर किंवा सहकारी व्यापक दृष्टिकोनातून प्रामाणिकपणे आणि करुणेने वागतो, तेव्हा तो केवळ स्वतःचा फायदा पाहत नाही. तो सर्वांचा विचार करतो. हो, तो एक अत्यंत सकारात्मक आणि विश्वासाचं मायक्रो कल्चर किंवा वातावरण निर्माण करतो. लोक अशा व्यक्तीसोबत काम करायला, जोडले राहायला उत्सुक असतात. अशा नेत्यासाठी लोक केवळ पगार मिळतो म्हणून काम करत नाहीत, तर ते त्याला स्वतःहून साथ देतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा विचार केवळ स्वतःपुरता मर्यादित राहत नाही, सुंदर विचारांची एक चेन रिॲक्शन किंवा साखळी प्रक्रिया असते. चेन रिॲक्शन ती कशी काय? समजा तुम्ही सकाळी ऑफिसला जाताना खूप तणावात आहात, पण तुमच्या बॉसने किंवा सहकार्याने तुमच्याशी अत्यंत शांतपणे आणि समजून घेत संवाद साधला. त्यांचा तो एक सुंदर विचार किंवा करुणेची कृती तुमचा संपूर्ण दिवस बदलू शकते. मग तुम्हीही पुढे तुमच्या क्लायंटशी किंवा घरी आल्यावर तुमच्या कुटुंबाशी त्याच सकारात्मक ऊर्जेने वागता. अरे वा, हे खूपच छान उदाहरण दिलंत. एका चांगल्या विचारामुळे अनेकांच्या आयुष्यात कसा बदल घडू शकतो हे आपण इतिहासात पाहिलं आहे आणि रोजच्या जगण्यातही अनुभवतो. तुमची एक प्रामाणिक कृती दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला नैराश्यातून बाहेर काढू शकते, त्याला नवी दिशा देऊ शकते. नक्कीच. म्हणूनच आजच्या स्पर्धात्मक जगात सुंदर विचार हे टिकून राहण्यासाठीच नव्हे, तर खऱ्या अर्थाने जिंकण्यासाठी आवश्यक असलेलं सर्वात मोठं अस्त्र आहे. खरंच, हा एक पूर्णपणे नवा दृष्टिकोन आहे. शॉर्ट टर्म विजयापेक्षा लाँग टर्म टिकून राहणं आणि इतरांवर सकारात्मक प्रभाव पाडणं एक किती महत्त्वाचं आहे हे यातून स्पष्ट होतं. हो, म्हणजे आजच्या या पूर्ण चर्चेचा जर आपण सारांश काढायचा झाला तर आपल्या लक्षात येतं की रूप, पैसा आणि पद या सगळ्या भौतिक गोष्टींना काळाची मर्यादा आहे. अगदी बरोबर. आज असलेली संपत्ती उद्या नसतील, आजचं तरुण आणि सुंदर दिसणारं शरीर उद्या म्हातारपणात बदलेल. या सगळ्याचा क्षय होणार आहे, पण विचारांचं सौंदर्य मात्र अमर असतं. तेच आपल्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख बनतं आणि समाजात आपल्याला एक असं वेगळं आदराचं स्थान मिळवून देतं जे कोणीही कधीही हिरावून घेऊ शकत नाही. म्हणूनच केवळ सुंदर दिसण्यापेक्षा सुंदर विचार करणं आणि ते विचार कृतीत आणणं अधिक महत्त्वाचं आहे. आणि हे महत्त्व केवळ पुस्तकांपुरतं मर्यादित राहायला नको. ज्ञानाची ही शिदोरी आपण प्रत्येकाने आपल्या रोजच्या आयुष्यात जाणीवपूर्वक वापरली पाहिजे. नक्कीच. कारण शेवटी दिवसभराच्या धावपळीनंतर आपण सगळेच कशाच्या तरी शोधात आहोत शांतता आणि समाधान. आणि आपले विचार घडवणं, वाचन, चिंतन आणि आत्मपरीक्षणातून ते सतत सुधारण्याचा प्रयत्न करणं हाच त्या खऱ्या आणि चिरंतन समाधानाचा मार्ग आहे. खरंय. बाहेरच्या जगात काय घडतंय यावर आपलं नियंत्रण नसतं, पण आपल्या आतल्या जगात, आपल्या अंतर्मनात आपण नक्कीच एक सुंदर बाग फुलवू शकतो. हे खूपच सखोल आणि प्रेरणादायी होतं. या चर्चेने खरोखरच अनेक गोष्टी, विशेषतः पॉझिटिव्ह थिंकिंग आणि खरे सुंदर विचार यांच्यातला फरक खूप छान स्पष्ट केला. धन्यवाद. पण ही आजची वैचारिक सफर संपवण्यापूर्वी मला एक विचार सर्वांसमोर मांडायचा आहे, जो या संपूर्ण संदर्भाला आणखी एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातो. कोणता विचार? आपण म्हणतो की विचार अमर असतात. जर आपले विचार आपल्याही पेक्षा जास्त काळ जगणार असतील आणि ते आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या, आपल्या पुढच्या पिढीच्या आयुष्याला आकार देणार असतील, तर आज आपण कोणता वैचारिक वारसा किंवा थॉट लेगसी मागे ठेवत आहोत? हा खूप मोठा प्रश्न आहे. सुरुवातीला आपण आरशाचं उदाहरण घेतलं होतं. आपण रोज आरशासमोर उभं राहून आपली बाह्य सजावट पाहतो. पण आज स्वतःला हा एक प्रश्न नक्की विचारूया. जर आपल्या मनाला, आपल्या विचारांना पाहण्यासाठी एखादा आरसा असता आणि आज सकाळी आपण त्यात पाहिलं असतं, तर त्यात दिसणारं प्रतिबिंब कसं असतं? आज सकाळी उठल्यापासून आपल्या मनात जे विचार आले, ते विचार खरोखरच काळाच्या कसोटीवर टिकून राहण्याइतके, दुसऱ्यांना प्रेरणा देण्याइतके आणि सुंदर म्हणून घेण्याइतके शुद्ध होते का? की त्यात इगो, राग आणि स्वार्थाचा गोंधळ होता? हा प्रश्न स्वतःला विचारणं गरजेचं आहे. नक्कीच. हा प्रश्न सोबत घेऊनच आज आपण इथे थांबूया. या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची प्रक्रियाच कदाचित आपल्या अंतर्मनाच्या साधनेची पहिली पायरी ठरेल. सर्वांसाठी ही वैचारिक सफर नक्कीच उपयुक्त आणि विचार करायला लावणारी ठरली असेल. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या सखोल विषयासह. तोपर्यंत बाह्य सौंदर्यासोबतच आपले विचारही जपा आणि त्यांना अधिक सुंदर बनवत रहा.